मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि आव्हाने घेऊन येणारा आहे. तुम्ही तुमच्या ऊर्जा आणि उत्साहाचा योग्य वापर केल्यास अनेक गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल. काही जुन्या समस्यांवर तोडगा निघेल आणि पुढे तुम्ही वाटचाल करू शकाल. करिअरच्या दृष्टीने आठवडा खूप चांगला असून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून उत्तम अशी शाबासकी मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती व नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. नवीन ग्राहकांशी संबंध प्रस्थापित होतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे आणि नवीन ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची अधिक शक्यता आहे. तरीही कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना त्याबाबत जाणकारांचा सल्ला जरूर घ्या. तुमच्या प्रेमी जीवनासाठी हा आठवडा सुखद असणारा असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होणार आहेत. तुम्ही दोघं एकमेकांसोबत अधिक वेळ घालवाल आणि तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन प्रेमसंबंध ह्या आठवड्यात जुळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ चांगला असून त्यांच्यासोबत तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी दिसून येईल. काही जुने गैरसमज असल्यास ते दूर करण्याचा ह्या आठवड्यात नक्की प्रयत्न करा. आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुम्हाला तुमची स्वतःची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे किंवा अनियमित खाण्यापिण्यामुळे पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात निर्माण होऊ शकतात. डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यान व योगा करणं हे तुम्हाला फायदेशीर ठरेल. आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्यास तुम्ही अनेक समस्यांवर सहज मात करू शकाल. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे नारंगी. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 10 व 13 सप्टेंबर. व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात तुम्ही दररोज सकाळी सूर्याला 7 वाजता बरोबर अर्घ्य अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वृद्धिंगत होईल. तसेच दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन श्री हनुमंताचे दर्शन करा व त्यांना 1 चिमटी शेंदूर अर्पण करा. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व आणि सर्जनशीलता वाढवणारा असून या काळात तुम्ही तुमच्या स्वभावातील सकारात्मक गुणांचा वापर करून अनेक गोष्टी सहज साध्य करू शकाल. नवीन संधीचा पुरेपूर फायदा घेणे तुमच्यासाठी या आठवड्यात महत्त्वाचे आहे आणि त्याचे चांगले सुपरिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. करिअरच्या दृष्टीने आठवडा खूप चांगला असून कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ देखील लवकरात लवकर ह्या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती व नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. नवीन ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तरीही कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना आपल्या कुटुंबियांचा सल्ला जरूर घ्या. प्रेम व नातेसंबंधामध्ये हा आठवडा सुखद राहणार असून तुमचे संबंध जोडीदारासोबत अधिक चांगले होणार आहेत. तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी दिसून येईल. काही जुने गैरसमज असल्यास ते दूर करण्याचा प्रयत्न करा. आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतो पावसात भिजू नका. रोज जाताना न विसरता छत्री किंवा रेनकोट तुम्ही जे वापरत असाल पावसात भिजू नये ह्याकरता ते न विसरता घ्या. पावसात भिजल्यामुळे तुमचं आरोग्य खराब होऊ शकतं, तेव्हा ते तसं होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या ताणामुळे व अनियमित खाण्यामुळे पोटाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात उद्भवू शकतात, तेव्हा पुरेशी झोप घ्या. रोज शक्यतो व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या आणि मानसिक शांततेसाठी रोज किमान 3 वेळेला प्राणायाम व योगा जरूर करा. आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही अनेक समस्या ह्या आठवड्यात टाळू शकाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी.
शुभवार आहे रविवार व शुभ दिनांक आहे 7 व 11 सप्टेंबर व सिंह राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, दररोज सकाळी 7 वाजता सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा अर्घ्य अर्पण करताना किमान 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल आणि त्याचे चांगले सुपरिणाम या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होतील. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा साहस, ज्ञान आणि प्रवासाचा आहे. या काळात तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि नवीन ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असाल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही अनेक गोष्टी साध्य कराल. म्हणजेच या आठवड्यातला बराचसा काळ तुमचा प्रवासात जाऊ शकतो, पण त्या प्रवासामधून तुमच्या ज्ञानात वृद्धी होणार आहे. करिअरच्या दृष्टीने आठवडा खूप चांगला असून तुमच्या कामामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळतील. नवीन कल्पनांचे तुमच्या कौतुक केले जाईल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. आर्थिक बाबतीत अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा चांगला असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ करण्याचा एकही संधी तुम्ही सोडू नका. ज्यांना संतती आहे त्यांनी संततीबरोबर कुठेतरी आठवड्याच्या शेवटी नक्की फिरायला जा. त्याचे खूप चांगले परिणाम पुढच्या वर्षभरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही दोघे एकमेकांसोबत अधिक वेळ घालवाल तर त्यामुळे तुमचे नाते देखील अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन विवाहासाठी प्रपोजल येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ उत्तम असून त्यामुळे तुमची एकमेकांबद्दल प्रेम व आपुलकी वाढीस लागेल. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पोटासंबंधी तक्रारी निर्माण होऊ शकतात. तुम्ही जर 32 वेळेला अन्न चावून खात नसाल तर पचनासंबंधी त्रास ह्या आठवड्यात डोकं वर काढू शकतो. त्यामुळे शक्यतो अन्न चावून खा, ज्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही आणि पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत. पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम करा. सकाळी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठा आणि अर्धा तास नक्की फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि त्यामुळे शारीरिक आरोग्य देखील चांगले ठेवण्यामध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 8 व 12 सप्टेंबर व धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती निर्माण होईल.